तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री सद्गुरू श्रीधर महाराज सेवा मंदिर घाटपुरी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या घाटपुरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायीवारीचे रविवार 29 जून रोजी सकाळी विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रस्थान झालं। यंदाच्या या मानाच्या पदयात्रेचे 27वे वर्ष असून शेकडो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारीत सहभागी झाले आहेत। स्वर्गीय रामभाऊ महाराज चोपडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पायी वारीला 26 वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे। ऊन वारा आणि पावसाची पर्वा न करता वारकरी विठ्ठल नाम, श्रीराम नाम आणि श्रीधर महाराजांच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहेत। या वारीतील वारकरी दररोज सुमारे 25 ते 30 किलोमीटरचा पायी प्रवास करत 22 दिवसात श्री क्षेत्र पंढरपूर गाठणार असून 20 जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहेत। यंदाच्या वारीचे नेतृत्व दिंडी चालक हरिभक्त परायण गोकुळ महाराज चोपडे करत असून मुख्य रथात श्रीधर महाराजांचा मुखवटा विराजमान करण्यात आलाय। वारीच्या संपूर्ण मार्गावर विविध गावांतील ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी फराळ, नाश्ता, भोजन तसेच रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे। दररोज पहाटे 4:30 वाजता काकड आरतीनंतर वारकरी पुढील प्रवासाला निघणार असून मुक्कामस्थळी रात्री भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। याशिवाय 22 ते 29 जुलै या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूर येथील जलाराम बाप्पा मठात धामणगाव रेल्वे येथील प्रसिद्ध हरिभक्त परायण जुगल किशोर टावरी यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे। यावेळी दिंडी चालक हरिभक्त परायण गोकुळ महाराज चोपडे यांनी नरदेहाचे निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती या संतवचनाचा आदर्श समोर ठेवून अधिकाधिक भाविकांनी पायीवारी व धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन आत्मकल्याण साधावे असे आवाहन केले। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।